मॉर्निंग टू ऑल ऑफ यू स्टुडंट. मित्रांनो, आपण काल स्टडी केलं अँगल्स. त्या अँगल्स मध्ये तुम्ही खूप चांगल्या प्रकारे काही रिस्पॉन्स दिला. मित्रांनो, आपण व्हिडिओ टाकला तोपर्यंत लगेच आपल्याला काही रिप्लाय दिला की अँगल कॅल्क्युलेट करा, अँगलचं डिग्री टू रेडियन कन्व्हर्जन केलं. आणि काही जणांना मित्रांनो आणखी थोडं आपलं कन्फ्युजन आहे, म्हणजे आपलं चुकतं की काही नवीन सर आहे कसं आपण त्याच्यावर त्यांना लगेच रिप्लाय द्यावा. तर तसं काही नाही मित्रांनो. जर तुम्हाला असं वाटलं की आपल्याला जर प्रॉब्लेम येत असेल, समजा आपल्याला वाटत असेल किंवा कॉन्फिडन्स नसेल तर चुकू द्या. माणूस हा चुकीचा पुतळा आहे असं आपण म्हणतो. तर माणसं चुकातूनच आपण सुधरत असतो. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला घडायचं असतं त्यावेळेस काही छोट्या छोट्या चुका होत असतात आणि चुकीतून माणूस सुधरत असतो, एक आपण नियम म्हणतो. तर हेच प्रकार आहे आपल्या फिजिक्स मध्ये मित्रांनो. जर आपल्याकडून चुकलं तर आपल्या लक्षात येतं की आपलं काय चुकलं, त्यानंतर आपण सुधारण्याचा प्रयत्न करतो. पण तसं कुणीही त्याला अनकम्फर्टेबल वाटून देऊ नका किंवा आपण चुकला असेल तर सर आपल्याला काय कुणी काही म्हणत नाही. आणि जर तुम्हाला असं वैयक्तिक वाटलं किंवा आपण सगळ्यांसमोर आपलं चुकत आहे का काय, तर आपण एक वैयक्तिक तुम्ही काय करा की माझ्या ग्रुपवर न टाकता, काही ग्रुपवर टाकलं तरी चालतं, म्हणजे कॉन्फिडन्स असेल तर आणि त्यात काही प्रॉब्लेम असेल तर ग्रुपवर दे. आणि काही मुली लाजत असतात की आपल्याला नको, तसं काही वाटू देऊ नका. माझ्या पर्सनल आपल्या डायरेक्टली माझा नंबर सेव्ह करा आणि मला डायरेक्टली ग्रुपवर न टाकता माझ्या नंबरवरती टाकलं तरी चालतंय. तर ह्या नंबरवरती जरी टाकलं तुम्ही तर त्याचं मी लगेच तुम्हाला म्हणजे चूक आहे किंवा बरोबर आहे करेक्शन म्हणजे चेक करून तुम्हाला सांगत जाईल. काही करेक्शन असेल तर उलट चांगल्या प्रकारे परत वापरून समजलं असेल, तुम्हाला किती वेळ जरी नाही समजलं तरी मी सांगण्याचा माझा प्रयत्न असेल, तुम्हाला कळेपर्यंत मी सांगत राहील. तर मित्रांनो, असं कुणालाही काही वाटू नये की आपल्याला समजलं नाही. आणि आपल्याला जर समजलं नसेल तर मी सांगत राहील आणि त्यानंतर तुम्ही फक्त वर्क किंवा होमवर्क जे दिले ते कंटिन्यू तुम्ही सॉल्व्ह करा. काही जणांनी टाकला असेल किंवा काही जणांना वाटत असेल की नको आताच खूप आणखी आपल्याला 11 मित्रांनो तुमची सुरू झाली ऍक्च्युअल मध्ये, तुम्ही असं कन्सिडर करा आणि अभ्यासाला लागा, स्टडी करायला लागा आणि जे होमवर्क असेल ते होमवर्क कम्प्लीट करत. तर मित्रांनो, आता आज आपण जे स्टडी करणार आहोत, आपण काल अँगल स्टडी केला. अँगल मध्ये साइन थीटा काढला, कॉस थीटा काढला आणि टॅन थीटा काढला. ते बोर्ड तुम्हाला दिलं होतं. साइन 30 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, साइन 30 45 60 90 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, कॉस 90 कॅल्क्युलेट केला, 60 कॅल्क्युलेट केला, परत वापस आपण कॅल्क्युलेट केला 45 नंतर 30 आणि 0 कॅल्क्युलेट केले. साइनची व्हॅल्यू परत वापस टॅन कॅल्क्युलेट केला. टॅन इज इक्वल टू फर्स्ट आपण कॅल्क्युलेट केलं साइन कॉस टॅन इज इक्वल टू ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आपण. साइन थीटा आहे आपण कॉस थीटा, कोसेक इज इक्वल टू ची व्हॅल्यू तुम्हाला कॉट ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे, म्हणजे कॉट इज इक्वल टू 1 टॅन थीटा. नेक्स्ट ला सेक इज इक्वल टू 1 कोसेक आणि कोसेक इज इक्वल टू 1 साइन थीटा. हे समजलं, इतकं सिंपल होतं मित्रांनो. त्यानंतर आपण टू कन्वर्ट अँगल डिग्री टू रेडियन, रेडियन टू डिग्रीचं कन्वर्जन मल्टिप्लाइड बाय 180 आपण पाय आणि पाय आपण 180 हे आपण कॅल्क्युलेट करायला सांगितलं होतं. इथपर्यंत आपण मित्रांनो आहोत. काल आपण स्टडी केलं. त्याच्यानंतर आपल्याला जो पार्ट स्टडी करायचा आहे तो होता आपल्याकडे ट्रिगोनोमेट्री. जो ट्रिगोनोमेट्रीचा जो पार्ट आहे ते सगळ्यात इम्पॉर्टंट मित्रांनो. खूप फॉर्म्युले याच्यावरती क्रिएट येतात आणि हेच फॉर्म्युले तुम्हाला आपल्याला कंटिन्यू आपल्या फिजिक्स मध्ये आपण यूज करतो. हे फॉर्म्युले आपण यूज करण्यासाठी आता ट्रिगोनोमेट्रीसाठी खूप काळजीपूर्वक लक्ष द्या मित्रांनो. आता खूप काळजीपूर्वक लक्ष देण्यासाठी मी थोडंसं बोर्डवरती आपला टाइम थोडा वाचवण्यासाठी मी बोर्डवरती लिहिण्यासाठी खूप टाइम लागतो. मी बोर्डवरती अगोदर लिहून थोडं छोटंसं. तर मित्रांनो, सिंपल आहे. ट्रिगोनोमेट्री मध्ये काय असतं आपल्याकडे एएसटीसी सिंपल. आता ह्या एएसटीसी रूल मध्ये फक्त एवढी डायग्राम मित्रांनो तुम्ही केली ना तर खूप काही फॉर्म्युले आपल्याला क्रिएट होते. जवळपास 70 फॉर्म्युले मित्रांनो तुम्हाला क्रिएट होते. 68 फॉर्म्युले आपल्याला क्रिएट करायचे कशावरून? फक्त सिंपल एएसटीसी नावावर, म्हणजे एएसटीसी रूल नुसार. सिंपल आहे मित्रांनो. आपण स्टडी करू. आता हे सगळ्यांना माहिती आहे. इथं 0 अँगल असतो, इथं 90 180 270 आणि 360. 0 to 90 90 मध्ये 90 ऍड केलं तर 180 होतं, 180 मध्ये 90 ऍड केलं तर 270 आहे आणि 270 मध्ये ऍड केलं की 90 किती येतं 360. सिंपल. हे मित्रांनो सिंपल होते. अँटी क्लॉकवाईज सेन्स मध्ये आपण त्याला अँगल म्हणतो, म्हणजे पॉझिटिव्ह अँगल आहे आणि क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये अँगल मेजर केला तर निगेटिव्ह आहे. सिंपल. आता नेक्स्ट ला 0 to 90 अँगलला फर्स्ट क्वाड्रंट म्हणतो, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. 0 to 90 साठी फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे पहिला क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट हे डायरेक्ट सिक्वेन्स. आता नेक्स्ट ला आपल्या फिजिक्स मध्ये किंवा मॅथ मध्ये जे 6 ट्रिगोनोमेट्रिक रेशो येतात, म्हणजे टी रेशो म्हणतो आपण त्याला, म्हणतो साइन कॉस टॅन कोसेक कॉट सेक आणि कोसेक. मी फक्त जे उलट होतं त्याला हे सिक्वेन्स मध्ये लिहून ठेवायचं. प्रत्येक ब्लॉक मध्ये म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड, थर्ड क्वाड्रंट मध्ये लिहून ठेवायचं साइन कॉस टॅन कॉट सेक आणि कोसेक. हे सगळीकडे तेच लिहून ठेवायचं मित्रांनो. आता
त्याच्यापुढचा जो साईन आहे तो कसा येतो ते मी सांगतो तुम्हाला. आता हिंट आहे, आता एकदम हिंट आहे. फिजिक्स मध्ये आपण कुठलाही रट्टा मेथड वापरायचा नाही, कुठलाही पॉईंट पाठ करायचा नाही मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला फक्त सिंपल आणि सिंपल माइंड आणि लॉजिक यूज करायचं. आता एएसपीसी रूल म्हणजे काय मित्रांनो? एएसपीसी रूलला काय म्हणतो आपण? आफ्टर स्कूल टू कॉलेज. तुम्ही कुठे होते? स्कूल मध्ये होते, आता कुठे आले? कॉलेज मध्ये आले. बघा मित्रांनो किती एकदम सिंपल आहे तुमच्यासाठी, म्हणजे तुम्हाला एकदम असं इझी वाटावं म्हणून आपण किती एकदम चांगल्या प्रकारे समजून सांगत आहोत. तर आफ्टर स्कूल टू कॉलेज किंवा त्याला काय म्हणतात? ऍड शुगर टू कॉफी. ऍड शुगर टू कॉफी. मी काय करतो? शुगर साखरेमध्ये ऍड, शुगर आपण कॉफीमध्ये ऍड करतो. तुम्ही स्कूल मध्ये होते, आता कुठे आले? कॉलेज मध्ये आले. तर त्याला म्हणलं आपण आफ्टर स्कूल टू कॉलेज. किती वर्ड आहेत आपल्याकडे? 4. तर आपण म्हणलं एएसटीसी रूल. समजा हे लक्षात आलं. आता एएसटीसी रूल का म्हणतो आपण ते ह्याच्याकडे लक्ष द्यायचं. सिंपल. आता मी मानलं फर्स्टला मी असं कन्सिडर करतो मित्रांनो, त्या फर्स्ट क्वाड्रंट साठी मी काय घेतला? ए. आता सेकंड क्वाड्रंट साठी मी घेतला इथे मित्रांनो एस. थर्ड क्वाड्रंट साठी घेतला टी आणि फोर्थ क्वाड्रंट साठी इथं होता आपल्याकडे सी. आता मिनिंग लक्षात ठेवा मित्रांनो. नेक्स्ट आता मी फर्स्ट क्वाड्रंट साठी ए का घेतला? त्याला मानला आपण ए मीन्स all trigonometric ratios in first quadrant, all trigonometric ratios are positive. बघा मित्रांनो हे काय होतं आपल्याकडे? all trigonometric ratios are positive. म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये इन फर्स्ट क्वाड्रंट all trigonometric ratios are काय आहेत? पॉझिटिव्ह. म्हणजे मी सगळ्याला साइन काय दिला? पॉझिटिव्ह. सिंपल वे. आता नीट लक्ष द्या. नेक्स्ट काय आहे आपल्याकडे? एस. एस मध्ये कोणता पेयर आहे आपल्याकडे? साइन अँड कोसेक. आता मी मानला इन सेकंड क्वाड्रंट, in second quadrant only sin and cosec are positive. sin and cosec are positive. मी फक्त sin ला आणि cosec ला पॉझिटिव्ह दिलं, बाकी रेशोला काय दिलं? निगेटिव्ह. सिंपल. नेक्स्ट हे होतं yes. नेक्स्ट ला कोणता राहिला आपल्याकडे? टी. तर टी साठी काय येईल तुम्हाला आता की समजून आला असेल. टी साठी tan आणि cos चा पेयर काय? पॉझिटिव्ह. इन थर्ड क्वाड्रंट ओनली tan and cot are positive. कोणतं पॉझिटिव्ह आहे? tan and cot are positive. आणि बाकीचे काय आहे आपल्याला? निगेटिव्ह. नेक्स्ट आता फोर्थ क्वाड्रंट साठी काय आहे मित्रांनो? सी. सी साठी कोणता पेयर आहे? cos आणि sec. इन फोर्थ क्वाड्रंट ओनली cos and sec are positive. फक्त कोणतं पॉझिटिव्ह आपल्याकडे? cos and sec are positive. बाकी काय आहे तर निगेटिव्ह. सिंपल वे मित्रांनो यालाच काय म्हणतो आपण? एएसटीसी रूल. एकदम इझी. लक्षात आलं असेल. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल द ट्रिगोनोमेट्रिक रेशियोज आर पॉझिटिव्ह. आपण मानलं इन फर्स्ट क्वाड्रंट ऑल द ट्रिगोनोमेट्रिक रेशियोज आर पॉझिटिव्ह. इन सेकंड क्वाड्रंट, आता इन सेकंड क्वाड्रंट ओनली साइन अँड कोसेक आर पॉझिटिव्ह. नेक्स्ट ना इन थर्ड क्वाड्रंट ओनली tan and cot are positive. And fourth quadrant only cos and sec are positive. cos and sec are positive है ना म्हणायचं. ASTC रूल तुम्हाला लक्षात ठेवायला. ऑल ट्रिगोनोमेट्रिक रेशो sin आणि cosec, tan आणि cot, sec आणि cos. सिंपल. हे याला म्हणायचं ASTC रूल. मी तो समजलं मित्रांनो. आफ्टर स्कूल टू कॉलेज किंवा ऍड शुगर टू कॉफी. एकदम सिंपल. त्यासाठी मी लिहून ठेवलं मित्रांनो हेच फक्त. आता इन फर्स्ट क्वाड्रंट ऑल ट्रिगोनोमेट्रिक रेशियोज आर पॉझिटिव्ह. इन सेकंड क्वाड्रंट ओनली साइन अँड कोसेक आर पॉझिटिव्ह. इन थर्ड क्वाड्रंट ओनली tan अँड cot आर पॉझिटिव्ह. आणि इन फोर्थ क्वाड्रंट ओनली cos अँड sec आर पॉझिटिव्ह. हे पण लिहून घ्या मित्रांनो तुम्ही. आता आपल्याला स्टडी करत बसताना म्हणजे आपलं लेक्चर पाहताना तुम्ही एक नोटबुक आणि पेन तुम्ही घेऊनच बसत जा, कारण की प्रत्येक पॉईंट आपल्याला फिजिक्स मध्ये लिहून घ्यावा लागतो मित्रांनो. तर हे लिहून घ्यायचं. आता नेक्स्ट हे सिंपल वे. व्हिडिओ पॉज करायचा, लिहून घ्यायचं. व्हिडिओ पॉज करायचा आणि लिहून घ्यायचं मित्रांनो. आता नेक्स्ट मित्रांनो मी एक नोट देतो, म्हणजे एक सूचना दिली. मी 1000-2000 रुपयाची नोट देत नाही. आता 1000 रुपयाची बंद झाली मित्रांनो, दिली तरी काय फायदा नाही. तर मी एक नोट देतो, म्हणजे एक सूचना देतो तुम्हाला. सूचनेमध्ये मी एक सिंपल सांगितलं की फेज रेशो इंटरचेंजिंग. आपल्याला काय करायचं आता? सूचना दिली तर फेज रेशो इंटरचेंजिंग. आता मी माझा रेशो इंटरचेंजिंग रेशो किती? 6. आता 6 रेशोला चेंज करतो, तर मी 6 रेशोला जे लिहून ठेवतो त्याला मी लिहिलं साइन चेंज इन कॉस थीटा. आता साइन थीटाला चेंज कशामध्ये करेल मी? कॉस थीटा मध्ये. आणि कॉस थीटा आर चेंज इन साइन थीटा. बघा मी दोन्ही वे करून देतो त्याला. ते रस्त्याचं तुम्हाला तर डायरेक्शन लक्षात येईल. हे साइन आहे, सिंपल कशाचं? साइन थीटा आर चेंज इन कॉस थीटा आणि कॉस थीटा चेंज इन साइन थीटा. सिंपल. नेक्स्ट मी परत वापस tan थीटा
चेंज इन कॉट थिटा आणि कॉट थिटा चेंज इन टॅन थिटा. सिंपल. नेक्स्ट ला सेक थिटा चेंज इन त्याच्यामध्ये कोसेक थिटा आणि कोसेक थिटा चेंज इन सेक थिटा. सिंपल आहे. याला म्हणायचं रेशो इंटरचेंज. मित्रांनो साइन थिटा आर चेंज इन कॉस थिटा आणि कॉस थिटा आर चेंज इन साइन थिटा. टॅन थिटा चेंज इन कॉस थिटा, कॉट थिटा चेंज इन टॅन थिटा आणि कोसेक सेक थिटा चेंज इन कोसेक थिटा आणि कोसेक थिटा आर चेंज इन सेक थिटा. सिंपल वे. आता मित्रांनो साइन थिटा आर नॉट चेंजिंग इन एनी कॉट थिटा आणि कोसेक थिटा. आता मित्रांनो साइन थिटा हा चेंज होत नाही आपल्याकडे कॉट थिटा मध्ये किंवा कॉट थिटा हे साइन थिटा मध्ये चेंज होत नाही. पण साइन कशामध्ये फक्त चेंज होईल कॉस मध्ये आणि कॉस कशामध्ये चेंज होईल फक्त साइन मध्ये. तसंच टॅन ही कशामध्ये चेंज होईल कॉट मध्ये, कॉट ही कशामध्ये टॅन मध्ये. सिंपल. आता लक्षात आलं मित्रांनो. आता नेक्स्ट कधी चेंज होतो. आता कधी चेंज होतो ते बघा. कोणत्या अँगलला चेंज आहे त्याला मानतो मी आपण 90 and 270 आर चेंजिंग. आता काय लिहिलं आपण मित्रांनो 90 and 270 आर चेंजिंग. तर कधी चेंज होईल 90 असेल तर साइन थिटा कशामध्ये कॉस थिटा मध्ये आणि कॉस थिटा साइन थिटा मध्ये. नेक्स्ट ला मी सेकंड पार्ट मध्ये म्हणतो 0 डिग्री 180 and 360 आर नॉट चेंज. काय म्हणतो नॉट चेंज. 0 180 and 360 आर नॉट चेंज. कधी चेंज झाली कधी चेंज होत नाही. 0 270 आर चेंजिंग आणि 0 180 360 आर नॉट चेंजिंग. ह्याला म्हणायचं रेशो इंटरचेंज. आता मित्रांनो आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलं होतं मी तुम्हाला. आपल्याला काय करायचं म्हणजे याच्यावरून आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं फॉर्म्युला. मग आता मी मानतो हाऊ टू क्रिएट क्वाड्रंट फॉर्म्युला. आता आपण बिल्डिंग टाकतो मी त्याला मानतो हाऊ टू क्रिएट क्वाड्रंट फॉर्म्युला. क्वाड्रंट फॉर्म्युला काय मित्रांनो आपल्याला स्टडी करायचं क्वाड्रंट फॉर्म्युला. आता क्वाड्रंट फॉर्म्युला क्रिएट करण्यासाठी मी तुम्हाला 3 स्टेप्स देतो. स्टेप्स फर्स्ट, स्टेप सेकंड आणि स्टेप 3. 3 स्टेप्स आहेत म्हणजे 3 टप्पे तुम्हाला 3 पायऱ्या आहेत. पहिली पायरी आपल्याकडे पहिली स्टेप आहे मित्रांनो. पहिल्या स्टेप मध्ये मी काय दिलं तुम्हाला मी मानतो फर्स्टला आपल्याला चेक करायचा त्याला मानतो मी ऍड्रेस. तुम्ही काही म्हणू शकता त्याला ऍड्रेस म्हणा काही म्हणजे काही पण नाही म्हणायचं. फक्त मित्रांनो काय म्हणला म्हणजे तुम्ही काही म्हणता काही म्हणजे काहीचा अर्थ काय ऍड्रेस डायग्राम किंवा आपण त्याला काय म्हणतो ग्राफ. ह्यालाच काय मित्रांनो आपण म्हणतो ग्राफ आपण पाहू शकता. आता ऍड्रेस किंवा डायग्राम किंवा ग्राफ कशाला म्हणायचं त्याला ग्राफ म्हणा ऍड्रेस म्हणा किंवा काय म्हणतो तुम्ही त्याला ग्राफ. डायग्राम म्हणा ऍड्रेस म्हणा किंवा ग्राफ म्हणा. आता नेक्स्ट म्हणा तुम्हाला काय करायचं त्याच्यामधला साइन चेक करायचा. काय चेक करायचं तुम्हाला मित्रांनो साइन. कोणता साइन आहे आपल्याकडे पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. पॉझिटिव्ह वर काय चेक करायचं तुम्हाला निगेटिव्ह आणि लास्टला आपण मानतो चेंज और नॉट चेंज. आता एकदम सिंपल आहे मित्रांनो. कसे फॉर्म्युले क्रिएट करायचे. आता फॉर्म्युला क्रिएट करायचा आपल्याला फर्स्ट. तर मित्रांनो आता तुम्ही म्हणता कसा फॉर्म्युला क्रिएट करायचा तर आपण एक स्टेप घेऊ. पहिली स्टेप फर्स्ट आपण एक फॉर्म्युला क्रिएट करायचा. त्या फॉर्म्युल्याला मी तुम्हाला नाव देतो. मी इथे टाकतो त्याला माझं मी चिंटू. काय नाव देऊ आपण एखादं नाव आहे तुम्ही चिंटू म्हणता. तुम्ही फॉर एक्झाम्पल आता काय म्हणता नेम ऑफ स्टुडंट. मी काय म्हणणार नेम ऑफ स्टुडंट. एका स्टुडंटचं नाव काय नाव आहे आपल्याकडे नेम ऑफ द स्टुडंट आहे. तर नेम ऑफ द स्टुडंटला पहिलं मी मानून त्याला ऍड्रेस फाइंड आउट कर. काय फाइंड आउट कर ऍड्रेस. आता नेम ऑफ द स्टुडंट दिला त्याला दिला साइन 90 मायनस थिटा कॉस 90 मायनस थिटा. नेक्स्ट ला tan 90 मायनस थिटा. नेक्स्ट ला cot 90 मायनस थिटा. वापस sec 90 मायनस थिटा and cosec r 90 मायनस थिटा is equal to किती फॉर्म्युले क्रिएट झाले मित्रांनो 6. किती फॉर्म्युले आपल्याकडे क्रिएट झाला 6 फॉर्म्युले क्रिएट झाले. आता 6 फॉर्म्युल्यामध्ये काय स्टडी करणार मित्रांनो तुम्ही नीट लक्ष द्या. नेम ऑफ द स्टुडंट काय नाव दिलं मी त्याला sin 90 मायनस थिटा. किती मित्र आहेत 6. त्यांना काय नाव sin 90 मायनस थिटा cos 90 मायनस थिटा tan 90 मायनस थिटा cot 90 मायनस थिटा sec 90 मायनस थिटा आणि cosec 90 मायनस थिटा. हे 90 मायनस थिटा हे नाव आहे. आता त्याचा ऍड्रेस चेक करायचं.
तो राहतो कुठं. काय बघणार आपण हाऊ टू क्रिएट क्वाड्रंट फॉर्म्युला. किती स्टेप दिले मित्रांनो 3 स्टेप दिले. फर्स्ट सेकंड आहे थर्ड. पहिली स्टेप काय होती ऍड्रेस डायग्राम किंवा ग्राफ. मी बघणार कसं आपल्याला आता 90 मायनस थीटा कशावर कन्सिडर करणार. तर बघा सिंपल आता एकदम मी छोट्या अक्षरामध्ये लिहितो ते तुम्ही बघा. हे 90 आणि ते किती 0. मग आता 90 मायनस थीटा हे लिहिलं मी 90 मायनस थीटा. कोणत्या क्वाड्रंट मध्ये फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. काय लिहिलं बघा थीटा इज इक्वल टू मी मानतो 30. किती मानतो आपण कन्सिडर केलं. सपोज थीटा इज इक्वल टू 30. 30 ची व्हॅल्यू पुट केली आपण त्याच्यामध्ये 90 मायनस 30 इज इक्वल टू 60 डिग्री. 60 अँगल म्हणजे मी 90 मायनस थीटा लिहू शकतो. 90 मायनस किती लिहू शकतो आपण 6 म्हणजे 90 मायनस 30 लिहिलं तर किती येते 60. तर हे कशामध्ये आला 60 डिग्री अँगल 0 to 90. 0 to 90 मध्ये अँगल येत असेल तर आपण काय म्हणतो फर्स्ट क्वाड्रंट. हे फर्स्ट क्वाड्रंट आहे त्याला मानला आपण 90 मायनस थीटा. मित्रांनो आता 90 प्लस थीटा. तर 90 प्लस थीटा मी याला व्हॅल्यू पुट केली ते 90 प्लस थीटा. मी सपोज थीटा इज इक्वल टू 30. मी काही तुम्हाला आता 30. 30 व्हॅल्यूला मी पुट केला तर 30 व्हॅल्यू आपण कशामध्ये पुट केली थीटा जागा आपण मानला 90 प्लस 30 इज इक्वल टू किती डिग्री अँगल आला डिग्री 120. 120 अँगल कशामध्ये आला मित्रांनो आपल्याकडे सेकंड क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वाड्रंट मध्ये जो व्हॅल्यू आली 120 ची म्हणून मी त्याला काय मानलं 90 प्लस थीटा. मी 90 प्लस थीटा कोणत्या क्वाड्रंट मध्ये आपल्याला सेकंड क्वाड्रंट मध्ये. आता आपण त्याला मित्रांनो असंही लिहू शकतो. आता फर्स्टला 180 मायनस थीटा. आता जसं आपण इथे लिहिलं 90 मायनस थीटा. सपोज थीटा इज इक्वल टू 30. तर 30 90 मायनस 30 इज इक्वल टू त्याला 60. तर 60 अँगल कशामध्ये फाइंड आउट झाला आपल्याला फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. काय किंवा आपण मानलं 0 to 90 च्या मध्ये किती अँगल 60 म्हणून आपण त्याला काय मानलं 90 मायनस थीटा इज इक्वल टू हे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये अँगल असेल. आता नेक्स्टला मित्रांनो आपण काय मानलं 90 प्लस थीटा. थीटा ऍड केला थीटा किती कन्सिडर केला 30. मग 90 प्लस 30 इज इक्वल टू 120. 120 अँगल हा 90 आणि 180 च्या मध्ये कुठेतरी आपल्याकडे 120 अँगल येतो म्हणून आपण काय म्हणतो मानला आपण सेकंड क्वाड्रंट मध्ये. सिंपल आहे. मग आता तसाच 180 मायनस थीटा मी पुट अप करतो. तर 180 मायनस थीटा मित्रांनो आपण पुट अप केला त्याला 180 मायनस थीटा. सपोज थीटा इज इक्वल टू 30. 180 मायनस 30 इज इक्वल टू किती आला आपल्याकडे 150. तर 150 अँगल कशामध्ये आला 90 टू 180. 90 टू 180 मध्ये अँगल कोणता आपल्याकडे 150. 150 अँगल मध्ये आपण कुठे मानला त्याला सेकंड क्वाड्रंट मध्ये. म्हणजे आपण याला 90 प्लस थीटा की कशामध्ये म्हणतो सेकंड क्वाड्रंट मध्ये आणि 180 मायनस थीटा जे आपण कोणत्या क्वाड्रंट मध्ये मानलं सेकंड क्वाड्रंट मध्ये. सेम कन्सिडर आता मित्रांनो जसं आपण इथं 90 मायनस नंतर काय लिहायचं 90 प्लस थीटा. तसंच काय लिहायचं इथं 180 प्लस थीटा. म्हणजे 180 प्लस थीटा हे लिहिलं आपण मित्रांनो. तर थीटा इज इक्वल टू सपोज थीटा इज इक्वल टू 30. 180 प्लस 30 इज इक्वल टू 210. 210 इज इक्वल टू किती आला 210. आता 210 हा अँगल किती आला 180 टू 270 डिग्री मध्ये किती आला 210. आता हे कंटिन्युअस लक्षात आला असं मित्रांनो. तर आपण याला डायरेक्टली काय लिहितो आता 270 मायनस थीटा लिहून येईल थर्ड क्वाड्रंट मध्ये. आता नेक्स्ट लाईन किती 270 प्लस थीटा फोर्थ क्वाड्रंट मध्ये. आणि नेक्स्टला 360 मायनस थीटा कोणत्या क्वाड्रंट मध्ये फोर्थ क्वाड्रंट मध्ये. लक्षात आलं मित्रांनो एकदम इझी वे मध्ये. नेक्स्टला मी असंही मानू शकतो आपण अँटी क्लॉकवाईज सेल्स मध्ये कोणता अँगल मित्रांनो आपल्याकडे प्लस. आता मी असं कन्सिडर करत थीटा मायनस थीटा कोणत्या क्वाड्रंट मध्ये फोर्थ क्वाड्रंट मध्ये. म्हणजे थीटा आपण फॉर एक्झाम्पल किती 30 पण कोणता 30 आपल्याकडे मायनस 30. मग आपण किती मानू कोणत्या क्वाड्रंट मध्ये ऍड्रेस नेणार याचा फोर्थ क्वाड्रंट मध्ये. आता नेक्स्टला मित्रांनो आपण फर्स्ट काय स्टडी करत होतो आता नेम ऑफ द स्टुडंट. नेम ऑफ द स्टुडंट काय दिला sin 90 मायनस थीटा cos 90 मायनस थीटा tan 90 मायनस थीटा cot 90 मायनस थीटा and sec 90 मायनस थीटा and cosec 90 मायनस थीटा. हे नेम ऑफ द स्टुडंट आहे. आता स्टुडंटचे एवढे नाव आहेत आपल्याकडे. तर किती फॉर्म्युले क्रिएट होतात आपल्याकडे 6. तर मित्रांनो आपण स्टडी केला त्या 6 फॉर्म्युलाला नेम ऑफ द स्टुडंटचा ऍड्रेस काय फाइंड आउट करायचा होता ऍड्रेस. मी आपण मानलं की हाऊ टू क्रिएट क्वाड्रंट फॉर्म्युला क्रिएट करण्यासाठी किती स्टेप्स आहेत आपल्याकडे 3. या 3 स्टेप्स मध्ये आपण पहिलं फाइंड आउट काय करायचं आपल्याला ऍड्रेस किंवा डायग्राम किंवा आपण काय म्हणतो त्याला ग्राफ. नेक्स्टला पोझिशन म्हणजे पॉझिटिव्ह पार्टिकलचा साइन चेक करतो पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह आहे. आणि नेक्स्टला चेंज ऑर नॉट चेंज म्हणजे कधी चेंज होतो किंवा कधी चेंज होत नाही त्याला आपण म्हणतो आता 3 स्टेप. पहिली स्टेप काय आहे आपल्याकडे ऍड्रेस. ऍड्रेस कुठे 90 मायनस थीटा कोणत्या क्वाड्रंट मध्ये फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. म्हणून मी याला लिहितो
फर्स्ट क्वाड्रंट. याला काय दिलं मित्रांनो आपण फर्स्ट क्वाड्रंट. हे कुठं आलं म्हणजे आता फर्स्ट क्वाड्रंट मध्ये हे पहिला ऍड्रेस फाइंड आउट झाला. आता ऍड्रेस फाइंड आउट झाला तर सेकंड स्टेप काय मित्रांनो आपल्याला साइन चेक करणं. साइन म्हणजे काय आपल्याकडे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. मग आपण सगळ्याचा साइन चेक केला. साइन कॉस टॅन कॉट सेकचा. तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काय म्हणतो मित्रांनो आपण इन फर्स्ट क्वाड्रंट ऑल ट्रिगोनोमेट्रिक रेशोज आर पॉझिटिव्ह. म्हणजे सगळे जर पॉझिटिव्ह असेल तर मी सगळ्याला साइन देतो पॉझिटिव्ह. म्हणजे आपण सगळ्याला साइन देऊन टाकला. याला मानलं मी पॉझिटिव्ह म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल ट्रिगोनोमेट्रिक रेशोज आर पॉझिटिव्ह. नेक्स्ट आपल्याला लास्ट स्टेप काय होती चेंज ऑर नॉट चेंज. आता चेंज ऑर नॉट चेंज कधी होतं आपल्याकडे मी इथे लिहून ठेवलं होतं तुम्हाला 90 and 270 आर चेंज. 0 180 360 आर नॉट चेंज. मग आपल्याकडे चेंज होतो किंवा चेंज होत नाही. कधी होतं म्हणणार आपण 90 आणि 270 असेल तर चेंजिंग आहे. म्हणजे त्या अँगल किती आला तर आपल्याकडे 90. मग 90 ला काय म्हणतात चेंज. 90 ला चेंज होत असेल तर कशामध्ये साइन चेंज कशामध्ये होतो कॉस मध्ये. कॉस कशामध्ये होतो साइन मध्ये. टॅन आर चेंज इन कॉट मध्ये. आणि कॉट कशामध्ये आपल्याकडे टॅन मध्ये. सेक कशामध्ये कोसेक मध्ये. आता ह्याला देतो मी साइन 90 कशामध्ये चेंज झाला कॉस थीटा मध्ये. मग आता सिंपल आहे मित्रांनो एक फॉर्म्युला क्रिएट आहे साइन 90 मायनस थीटा इज इक्वल टू प्लस कॉस थीटा. असे किती फॉर्म्युले क्रिएट होतील आपल्याकडे 6. तुम्ही याला देतो कॉस कशामध्ये साइन थीटा मध्ये. नेक्स्ट ला टॅन कशामध्ये कॉट. कॉट कशामध्ये टॅन मध्ये. नेक्स्ट ला सेक चेंज इन कशामध्ये कोसेक थीटा आणि कोसेक चेंज इन सेक थीटा. हे होतं मित्रांनो आपल्याकडे 6 फॉर्म्युले क्रिएट. म्हणजे हाऊ टू क्रिएट क्वाड्रंट फॉर्म्युला. किती फॉर्म्युले क्रिएट केले आपण 6 फॉर्म्युले. ही होती पहिली स्टेप. मित्रांनो लक्षात आलं असेल एकदा पॉज करा आणि एकदा लिहून घ्या मित्रांनो. तुमच्या लक्षात येईल. आपण नेक्स्ट ला आता नेक्स्ट प्रोसेस बघू. आपण नेक्स्ट आपल्याला फॉर्म्युले क्रिएट करायचे. त्यासाठी आता नेक्स्ट ला मी असं नाव दिलं तुम्हाला. नेक्स्ट फॉर्म्युलेमध्ये व्हॅल्यू दिली तर नेम ऑफ द स्टुडंट. नेक्स्ट ला मी परत वापस मानलं नेम ऑफ स्टुडंट. नेम ऑफ स्टुडंट मध्ये परत आपल्याला ऍड्रेस फाइंड आउट करायचा. ऍड्रेस फॉर्म फाइंड आउट केला. नेक्स्ट ला पलीकडे परत वापस काय मानलं आपण नेक्स्ट ला आपण परत वापस तेच रिपीट फॉर्म्युला येणार. फॉर्म्युला कोणता आपल्याकडे साइन. आता मी फक्त काय लिहितो बघा साइन. नेक्स्ट ला मी आता 90 मायनस थीटा लिहिलं. तिथे आपण काय लिहू आता साइन 90 प्लस थीटा. इथे काय लिहिलं मित्रांनो आपण साइन 90 प्लस थीटा. नेक्स्ट ला काय लिहिलं ना कॉस 90 प्लस थीटा. नेक्स्ट ला काय लिहू आपण आता नेक्स्ट ला कॉट tan tan 90 प्लस थीटा. नेक्स्ट ला लिहिलं कॉट 90 प्लस थीटा. नेक्स्ट ला लिहिलं सेक 90 प्लस थीटा. आणि परत वापस काय लिहिलं आपण मित्रांनो कॉस कोसेक इज इक्वल टू. तर मित्रांनो आपण आता ऍड्रेस कुठे म्हणणार. ऍड्रेस कुठे लिहिला 90 प्लस थीटा. कोणत्या क्वाड्रंट मध्ये सेकंड क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वाड्रंट मध्ये ऍड्रेस फाइंड आउट केला. त्याला म्हणलं आपण सेकंड क्वाड्रंट मध्ये ऍड्रेस आला. सेकंड क्वाड्रंट मध्ये काय आला आपल्याकडे ऍड्रेस. आता ऍड्रेस मध्ये सेकंड क्वाड्रंट मध्ये आपण काय चेक करतो साइन. आपल्याला काय चेक करायचं साइन पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. इन सेकंड क्वाड्रंट मध्ये ओनली आपण काय म्हणतो इन सेकंड क्वाड्रंट ओनली साइन अँड कोसेक आर पॉझिटिव्ह. कोणता पी आहे आपल्याकडे एस वाला. कोणता रूल आहे आपल्याकडे एसटीसी रूल. ए एस टी एंड सी. एकदा परत वापस मित्रांनो ऑल ट्रिगोनोमेट्रिक रेशोज काय होतं पॉझिटिव्ह. इथं एस म्हणजे काय होतं साइन अँड कोसेकचा पॉझिटिव्ह पी आहे. मग याला काय म्हणतात आपण साइन अँड कोसेक पॉझिटिव्ह. फक्त कोणता पॉझिटिव्ह देणार आता मित्रांनो आपण साइन अँड कोसेक. याला दिलं साइन आणि कोसेक काय आपल्याकडे पॉझिटिव्ह. साइन अँड कोसेक आर पॉझिटिव्ह. बाकी काय राहिलं आपल्याला निगेटिव्ह. याला मायनस मायनस साइन दिला. आता 90 ला काय होतं चेंज. मी डायरेक्ट आपल्याला काय देतो 90 ला थर्ड स्टेप काय चेंज ऑर नॉट चेंज. परत वापस काय करणार cos थीटा sin थीटा. परत वापस cot थीटा. नेक्स्ट ला tan थीटा. काय कोसेक थीटा अँड सेक थीटा. ते होतं मित्रांनो आपल्याला क्वाड्रंट फॉर्म्युले. आता नेक्स्ट ला तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. मी आणखी एक क्रिएट करून देतो तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर तुम्ही होमवर्क मध्ये करू शकता मित्रांनो. एक स्टेप आणखी कॅल्क्युलेट करून देतो तुम्हाला. ते होतं क्वाड्रंट फॉर्म्युला. आता नेक्स्ट ला आणखी एक स्टेप क्रिएट करून देतो तुम्हाला. नेक्स्ट ला आपण मार्क परत वापस तेच लिहायचं मित्रांनो नेम ऑफ स्टुडंट. हे प्रत्येक वेळेस लिहायचं. नेक्स्ट ला नेम ऑफ स्टुडंट लिहिलं आणि नेम ऑफ स्टुडंट मध्ये परत वापस काय चेक करतो मित्रांनो ऍड्रेस. आणि काय लिहिणार आता साइन 180 मायनस थीटा. आणि नेक्स्ट ला कॉस 180 मायनस थीटा. आणि नेक्स्ट ला tan
180 minus theta, cot 180 minus theta, sec 180 minus theta, and cosec 180 minus theta is equal to मित्रांनो परत वापस 6 फॉर्म्युले क्रिएट होतील. आता नीट लक्ष द्या, आता थोडं क्रिटिकल आहे. आता नीट लक्ष द्या. नेम ऑफ द स्टुडंट लिहिलं, आता ऍड्रेस फाइंड आउट करायचं. तुम्हाला सांगितलं होतं 180 मायनस थीटा, ऍड्रेस कशावर फाइंड आउट करतो? साइनच्या पुढे नेम ऑफ द स्टुडंट आहे, त्यामध्ये 180 दिलं, इथं 90 प्लस थीटा होतं सेकंड क्वाड्रंट मध्ये. आता आपण त्या क्वाड्रंट मध्ये परत वापस 180 मायनस थीटा आपण इथे लिहून ठेवलं. 180 मायनस थीटा मध्ये थीटा, सपोज थीटा इज इक्वल टू 30 होतं. सपोज थीटा इज इक्वल टू 30, 180 मायनस 30 इज इक्वल टू किती आला? 150. 150 कोणत्या क्वाड्रंट मध्ये? सेकंड क्वाड्रंट. मग ऍड्रेस कोणता दिला मित्रांनो? आपण ह्याला मानलं सेकंड क्वाड्रंट. कोणत्या क्वाड्रंट मध्ये आपल्याला? सेकंड क्वाड्रंट. आता सेकंड क्वाड्रंट मध्ये परत वापस काय चेक करतो आपण? पॉझिटिव्ह और निगेटिव्ह म्हणजे साइन. मग कोणता पी आहे आपल्याकडे? साइन अँड कोसेक. परत वापस याला व्हॅल्यू कोणती पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह देणार? फक्त साइन अँड कोसेक. हे काय होतं आपल्याला? पॉझिटिव्ह. राहिलेले काय होते आपल्याकडे मित्रांनो? निगेटिव्ह. आता नीट लक्ष द्यायला आपल्याला जी व्हॅल्यू होती तिथे काय होतं? चेंज ऑर नॉट चेंज. आता चेंज ऑर नॉट चेंज मध्ये इथे काय होतं? 90 काय होतं? चेंज. आता नेक्स्ट ला काय दिले? 0, 180 आणि 360 हा नॉट चेंज. हे बघून वापरून तुम्ही आता तुम्हाला प्रॅक्टिस होईपर्यंत मित्रांनो सगळे हे बघून चेक करा. आणि एवढा म्हणजे जर कॉन्फिडन्स आला असेल तर तुम्ही त्याला मनाने सॉल्व्ह करू शकता. फक्त चुकून आहे त्यासाठी एकदा थोडं बघा आणि त्यानंतर सॉल्व्ह करा. आणि नेक्स्ट मित्रांनो 0, 180 आणि 360 हा काय? नॉट चेंज आहे. इथे अँगल किती आपल्याकडे? 180 मायनस थीटा. 180 असेल तर काय म्हणणार? आर नॉट चेंज. म्हणजे चेंज होत नाही. चेंज होत नसेल तर काय होणार? आता मित्रांनो आपण साइनला साइन केलं, नेक्स्टला साइन थीटा, नेक्स्टला कॉस थीटा, इथे नेणार आपण टॅन थीटा, कॉट थीटा. जसे तसे मित्रांनो लिहायचं सेक थीटा अँड कोसेक थीटा. किती फॉर्म्युले क्रिएट झाले मित्रांनो आपले? हे 3 फॉर्म्युले एकदम सिंपल. आता मित्रांनो तुम्हाला होमवर्क मध्ये काय करायचं? नीट लक्ष द्या, काळजीपूर्वक लक्ष द्या. आपण जसे लिहिलं तसंच नेम ऑफ द स्टुडंट लिहायचं, नेक्स्ट स्टेप लिहायची. मग परत वापस इथे किती लिहिलं? आता साइन 180 मायनस थीटा लिहिलं. आता तुम्ही काय लिहिणार? 180 प्लस थीटा. परत तुम्ही आता नेक्स्ट ला काय लिहिणार? इथं नेम ऑफ द स्टुडंट, परत ऍड्रेस, परत फक्त फॉर्म्युल्यामध्ये काय लिहिणार? साइन 180 प्लस थीटा. आणि नेक्स्ट ला परत सगळे फॉर्म्युले तसेच लिहायचे. त्यानंतर तुम्हाला काय लिहायचं? परत वापस नेम ऑफ द स्टुडंट, परत 270 मायनस थीटा, 270 प्लस थीटा, 360 मायनस थीटा आणि 360 प्लस थीटा. हे एवढं तुम्हाला मित्रांनो सॉल्व्ह करायचं होमवर्क मध्ये. लक्षात आलं मित्रांनो तुम्हाला काय सॉल्व्ह करायचं होतं? मी इथे लिहून ठेवतो होमवर्क साठी. त्याला मानलं आपण होमवर्क. तर आपण कन्सिडर केलं तर तुम्हाला कोणती व्हॅल्यू द्यायची? आता मी फॉर्म्युला सांगतो. तर कोणते द्यायचं? आता 180 प्लस थीटा साठी लिहायचं. नेक्स्टला 270 मायनस थीटा साठी लिहायचं. नेक्स्टला 270 प्लस थीटा लिहायचं. आणि नेक्स्टला 360 मायनस थीटा आणि वापस 360 प्लस थीटा. आणि जर तुम्हाला सॉल्व्ह करता आलं मित्रांनो तर काय करा? मायनस थीटा साठी सॉल्व्ह करा. हे होतं मित्रांनो आजच्या लेक्चर मध्ये आपण काय फाइंड आउट केला? ट्रिगोनोमेट्री मध्ये एएसटीसी रूल आणि एएसटीसी रूल नुसार हाऊ टू क्रिएट क्वाड्रंट फॉर्म्युला. तर मित्रांनो आता जे स्टडी केला ते काळजीपूर्वक स्टडी करा आणि परत तुम्ही काय करा? त्याला होमवर्क सॉल्व्ह करा. होमवर्क सॉल्व्ह केल्यानंतर मला व्हॉट्सअप वरती ग्रुप वरती पाठवा किंवा जर ग्रुप मध्ये तुम्हाला जर वाटत असेल की आपलं काही चुकीचं होतंय तर तुम्ही मला माझा नंबर सेव्ह करून माझ्या नंबरवरती वैयक्तिक नंबरवरती सॉल्व्ह करू शकता. मी तुम्हाला अगोदरच लेक्चरच्या अगोदर मित्रांनो सांगितलं जे कालचं लेक्चर तुम्ही पाहिलं ते काळजीपूर्वक पाहिलं. काही जणांनी लगेच मला व्हॉट्सअप वरती रिप्लाय पाठवला. त्या रिप्लाय मध्ये तुम्ही जे सॉल्व्ह केलं ते एकदम राईट सॉल्व्ह केलं. त्यानंतर तुम्हाला मग थोडा कॉन्फिडन्स आला असेल तर आता तुम्ही हे सगळं सॉल्व्ह करू शकता मित्रांनो. एकदम इझी होतं. तर आज आपण जे घेतलं आहे एएसटीसी रूल आणि एएसटीसी रूल घेतलं आहे. तर मित्रांनो आज आपण हे लेक्चर इथंच थांबू आणि उद्या आपण इंटिग्रेशन आणि नेक्स्ट आपण डिफरन्शिएशन स्टडी करू. तर आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करू मित्रांनो.